धारण करून ती गोकुळामध्ये आली. अनेक अनेक गोपिकांनी अनेक अनेक गवळणींनी तिला बघितलं. गवळणांनी विचारलं, म्हणे असं ऐकलं आहे नंदबाबाच्या घरी मुलगा झालेला आहे, नंदबाबाचं घर तो मोठा महल कोणता आहे मला दाखव. त्या गोपिकांनी विचारलं, म्हणे तू कोण आहे. तर मी म्हणे स्वर्गातली अप्सरा आहे. आणि कदाचित तेव्हापासूनच अप्सरा आली हे गाणं सुरू झालं असेल. अप्सरा म्हणूनच ती गोकुळामध्ये आलेली होती. म्हणजे स्वर्गातली अप्सरा आहे म्हणे. आता या प्रजातल्या गोपिका गवळणी म्हणजे साध्या भोळ्या आहेत, स्वभावाने विचाराने साध्या आहेत. पण तिला असं वाटलं की आपल्या भगवान कृष्णाला आशीर्वाद देण्याकरिता ही स्वर्गातली अप्सरा खरंच इथे आलेली असेल. नंतर बाबाचं यशोदा मातेचं घर तिने दाखवलं. यशोदा मातेला हाक देऊ लागली, यशोदा म्हणे मला ओळखलं का. तिथे आली आणि यशोदा मातेला आवाज देऊ लागली. यशोदा मातेला विचारलं, मला तू ओळखलं का. यशोदा मातेने सांगितलं, म्हणे तुला पाहिल्यासारखंही वाटत नाही. त्या पुतणीने सांगितलं, म्हणे मला कशी ओळखशील. नंतर राजाची राणी आहे, घरी एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, पैसा पाणी आहे आणि गरीबाला तू कशी ओळखणार आहे. म्हणे मी तुझी लहानपणाची बालपणीची मैत्रीण आहे, आपण सोबतच खेळायचो, सोबतच शाळेत जायचो. आता तुझं लग्न एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये झालं आणि मी मात्र गरीबच राहिली. आता तू मला मात्र ओळखू शकत नाही. आता असं इमोशनल ब्लॅकमेल केल्यावर मात्र कोण विचार करणार नाही. यशोदा मातेने विचार केला, म्हणे असेल आपली खरी मैत्रीण. आता मोठ्या दिवसाने इथे आलेली आहे, तिला घरी घेतलं. त्या पूतनेने पाहिलं, म्हणे तुझा मुलगा कुठे आहे. यशोदा मातेला विचारलं. यशोदा मातेने सांगितलं, माझा मुलगा आताच दूध पिऊन झोपी गेलेला आहे. यशोदा माता तिच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरामध्ये गेली आणि तेवढ्याच पुतनेनं कार्यक्रम केला. म्हणजे कोणता कार्यक्रम केला तर भगवान कृष्ण ज्या